वाघनखांचा दिमागदार सोहळा जो आहे तो आज पार पडत आहे साताऱ्यामध्ये। आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सर आहेत। सर, जे नियोजन केलेलं आहे ते मोठी जय्यत तयारी काही दिवसापासून पाहायला मिळते, कशा पद्धतीचं आजचं नियोजन असणार आहे? मागचे 7-8 महिन्यापासून हा सर्व नियोजन चालू आहे। म्युझियमला तयार करणे, जे काही निकष आहे म्युझियममध्ये जे सिक्युरिटी सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू ते सर्व करणे, त्याच्या मागचे 7-8 महिन्यापासून हा नियोजन चालू होता आणि मागचे 10 दिवसापासून हा उद्घाटन सोहळ्याचाही नियोजन चालू होता आपला। आज नियोजन असं आहे की येणारे 2 तासात माननीय CM सर आणि दोघे डिप्टी CM आपल्या जिल्ह्यामध्ये डिप्टी CM सर दोघे जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहेत। त्याच्यानंतर उद्घाटन सोहळा पार पडेल। त्याच्यानंतर जिल्हा परिषदमध्ये एक भाषणाचा कार्यक्रम आहे ज्याच्याद्वारे आपण सर्व जनतेला कंप्लीट माहिती देण्याचाही प्रयत्न करणार आहोत। उद्यापासून बाकी सर्व नागरिकांसाठी म्युझियम ओपन असणार। प्रत्येक दिवशी 10 ते 5 वाजता हा वेळ असणार आहेत आणि 7 दिवस ओपन असणार आहेत। याच्यामध्ये जनतेसाठी आपण 10 रुपयाची मात्र तिकीट ठेवलेली आहे आणि नवीन पिढी तरुण पिढीला ही जाणीव करण्यासाठी आपण शासनाच्या वतीने आपल्या विद्यार्थ्यांना इकडे घेऊन येणार आहोत। ते मोफत असणार आहेत, जेणेकरून मॅक्सिमम जनतेला मॅक्सिमम विद्यार्थ्यालाही आपल्या इतिहासाची जाणीव असणार आहे। पर्यटन आपण मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यामध्ये वाढवतो आहे, त्यासाठी वेगवेगळे उपक्रम मंजूर झाले आणि चालू पण झालेले आहे। तर त्या धर्तीवर हा ऐतिहासिक पर्यटनसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आपण आता ह्या म्युझियमच्या द्वारे वाघनखाच्या द्वारे चालू करत आहोत। येणारे 7 महिन्यासाठी वाघनख आपल्या जिल्ह्यामध्ये असणार आहे आणि आपला प्रयत्न असणार आहे की मॅक्सिमम लोकांना वाघनख बघण्याची संधी मिळाली पाहिजे। नक्कीच। हे होते जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सर। त्यांनी एकूणच सांगितलेलं की पुढील 7 महिन्यासाठी ही जी शिवकालीन वाघनखं जी आहेत ती साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असणार आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जे आहे ते जी शुल्क आहे ते मोफत असणार आहे। यामध्ये 10 रुपये शुल्क जे आहे ते इतर लोकांसाठी शिवभक्तांसाठी आकारण्यात आलेलं आहे आणि या जल्लोष असा मोठा आज जो आहे दिमाखात सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।